नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बनाना चिप्स, होममेड बनाना चिप्स। बघू शकता आवाज, एकदम क्रंची, एकदम कुरकुरीत। काल सोमवार होता आणि आमच्या इकडचा मार्केट असतं, बाजार असतो। तर काल मी हळदही आणली बाजारातून आणि केळीही दिसली मला। तर विचार आला की मी तुमच्यासोबत शेअर करू की जे बनाना चिप्स असतात, केळीचे चिप्स, कच्च्या केळीचे चिप्स मार्केटमध्ये बघितलं तर इतके महाग पडतात आणि हा एवढा अख्खा बंच मला 50 रुपयातला भेटला होता। तर छोटासा मुलगा विकत होता, त्याला विचारलं कितीला आहे रे, तर तो म्हणाला की 40 रुपयाला डझन पडतील। तर त्याच्याकडे हा एकच बंच उरला होता, तर त्याने मला तो टोटली 50 रुपयामध्ये देऊन टाकला। त्याला मी थँक्यू पण म्हटलं आणि वरतून एक्स्ट्रा 5 रुपये दिले, कारण तो खूप प्रेमळ होता आणि खूप छान होता आणि एकटाच होता जो केळी विकत होता, कच्ची केळी। तर त्याच्याकडनं मी हे घेतले आणि त्याला पैसे दिले आणि सामान तर भरपूर झालं होतं, जागाच नव्हती बॅगमध्ये, पण तरीसुद्धा घेतले कारण मला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर चला बघूयात। यासाठी केळी आपण सगळ्या अशा तोडून घेऊयात। ह्या सगळ्या केळी ज्या आहेत त्या कच्च्या आहेत, तोडून घेऊयात आणि मग मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचे त्याचे केळीचे चिप्स। असे तोडून घेतलेले आहेत केळी। तर आता आपल्याला हा जो वरचा भाग आहे आणि हा खालचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आपल्याला आणि याची साल काढून घ्यायची आहेत। यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे, एका वाटीमध्ये घ्या मीठ आणि हळद आणि हे सगळं एकजीव करायचं। आपल्याला थोडंसं पाणी घालायचं, त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे, कारण हे सांगेल मी तुम्हाला हे कशासाठी हवं आहे आपल्याला ते। तर याला ठेवून देऊयात आपण साईडला। छान व्यवस्थित मीठ विरघळलं की हे जे मिठाचं आणि हळदीचं मिश्रण आहे हे बाजूला ठेवून देऊयात। मी सगळे केळी पील करून घेतलेत आहेत, बघू शकता। हा जो साचा आहे तो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढई जर घ्याल तर ती लोखंडाचीच कढई घ्या। तेल त्यात तेल घेतलेलं आहे मी, आणि अशा प्रकारे चिप्स आपल्याला त्या मशीनच्या साहाय्यानं स्लाइस करून घ्यायचे आहेत। आणि बघू शकता मंडळी, एकदम छान आणि एकदम भारी असे चिप्स घरी बनवून तयार होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिप्स जे आहे ना, ते तुम्ही डायरेक्टली जर तेलात सोडले, तेलातच जर स्लाइस करून टाकले तर खूपच भारी असं वरतून जे आपण मिश्रण बनवतो हळदीचं मिठाचं, ते असं आपल्याला वरतून ॲड करायचं आहे। म्हणजे मीठ आणि हळदीचा रंग जो आहे तो छान केळीच्या चिप्सला येतो आणि एकदम क्रंची पण होतो आणि खायलाही एकदम मस्त लागतात। तर इतकी छान भारी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तर नक्की बनवा आणि तुमच्या मुलांना एक छान ट्रीट द्या, कारण घरच्या घरी अशी जेव्हा आपण केळीची चिप्स म्हणा किंवा कोणतीही म्हणा तर फार मजा येते, हो की नाही। तर चला भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये मंडळी। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमचं एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। भेटूयात पुढच्या रेसिपीत। धन्यवाद।